नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागे एका व्हिडिओमध्ये आपण अगस्ती मुनी आणि लोपामुद्रा यांचा उल्लेख ऐकला आहे। आज या अगस्ती मुनी आणि लोपामुद्रेचं चरित्र जाणून घेऊया। अगस्ती मुनी घोर तपस्वी, दीर्घकाळपर्यंत त्यांनी तपश्चर्या केली आणि ती तपश्चर्या करत असताना लोपामुद्रेने त्यांची सेवा केली। हयग्रीव अवतार भगवंतांचा ज्यावेळी झाला त्यावेळी या हयग्रीवांच्या कृपेमुळेच अगस्ती मुनींना श्रीविद्या प्राप्त झाली। ही श्रीविद्या प्राप्त होणं दुर्मिळच आहे। अगस्ती मुनींनी ही श्रीविद्या लोपामुद्रेला कथन केली आणि लोपामुद्रेने त्यावर चिंतन मनन करून त्याचा गूढार्थ हा अगस्ती मुनींना समजावून सांगितला। बघा बरं, हयग्रीवांच्या कृपाप्रसादामुळे अगस्ती मुनींना श्रीविद्या मिळाली। त्यांनी ती श्रीविद्या आपल्या पत्नीला दिली आणि पत्नीने त्याचा गूढार्थ जाणून घेऊन पुन्हा अगस्ती मुनींना तो गूढार्थ समजावून दिला। म्हणजे पती पत्नी आहेतच, पण दोघेही एकमेकांचे गुरु पण झालेच ना। पुढे एका जन्मामध्ये विदर्भ राजाला कन्या नाही, पुत्र नाही आणि त्यामुळे त्याला चिंता वाटत होती। अगस्ती मुनींच्या तपोबलामुळे त्या विदर्भ राजाला कन्या झाली आणि ही कन्या पुन्हा लोपामुद्रा। आपल्याकडे पती पत्नींचं नातं 7 जन्माचं मानलं गेलं आहे। पुन्हा पुन्हा परस्पर सहयोग संयोग हा आपल्या संस्कृतीनुसार घडून येत असतो आणि त्याला विज्ञानाचं कारण पण आहेच आहे। तेव्हा ही लोपामुद्रा हळूहळू मोठी व्हायला लागली। आता ती राजकन्या आहे। अगस्ती मुनी त्यांच्याच तपोबलामुळे लोपामुद्रेचा लाभ विदर्भाच्या राजाला झालेला आहे। त्यामुळे अगस्ती मुनींना राजाश्रय आहे। जशी लोपामुद्रा मोठी व्हायला लागली तसं अगस्ती मुनींनी तिच्यासोबत विवाहाचा प्रस्ताव मांडला। राजा चिंतेत पडला, कारण लोपामुद्रेचं वय तर किती लहान, कसं करणार? त्यांनी कन्येलाच विचारलं, कारण तपोबळ तर अगस्ती मुनींचंच होतं, त्याचाच हा प्रसाद लोपामुद्रा म्हणजे। म्हणून त्यांनी कन्येलाच विचारलं काय करावं। तेव्हा लोपामुद्रा हसून म्हणाली, मी तर अगस्ती मुनींसाठीच जन्मले आहे, त्यांच्याशीच माझा विवाह करून द्यावा। आणि अगस्ती मुनी आणि लोपामुद्रेचा विवाह झाला। वैवाहिक आयुष्य सुखासमाधानाने सुरू झालं।
कालांतराने अगस्ती मुनींनी लोपामुद्रेबरोबर समागम करून संतान प्राप्तीची अपेक्षा व्यक्त केली. तेव्हा लोपामुद्रा म्हणाली, मी तर ललिता पूजन नेहमी करते, उपासना तेच असते आणि त्यामुळे मी ललिता स्वरूपच होऊन गेली आहे. तेव्हा कृपया आपण शिवाची आराधना करावी आणि शिवोपासना करून शिवस्वरूप व्हावं, म्हणजे मग तो समागम योग्य होईल. अगस्ती मुनींनी मान्य केलं. पुन्हा घोर तपश्चर्या केली, शिवाराधना केली आणि शिवस्वरूप प्राप्त करून घेतलं आणि पुन्हा एकदा लोपामुद्रेजवळ आपली इच्छा प्रकट केली. लोपामुद्रा म्हणाली, मी तर क्षत्रिय कुलातली आहे, मी राजकन्या आहे, आपण तर महातपस्वी, कसं काय जमावं? आपणही धन, राजभूषण, वस्त्रालंकार, शस्त्र अस्त्र हे सगळं सिद्ध करावं, माझ्यासाठी घेऊन यावं आणि आपल्यासाठीही आणावं, म्हणजे मग आपल्याला समागम करायला हरकत नाही. अगस्ती मुनींनी हेही मान्य केलं आणि इल्वल नावाच्या असुराकडे, राक्षसाकडे जाऊन त्यांनी क्षत्रियाला जे जे आवश्यक ते सगळं प्राप्त करून घेतलं आणि ते घेऊन लोपामुद्रेकडे आले. आता लोपामुद्रेची इच्छाही पूर्ण झाली होती, त्यांना संतान प्राप्ती देखील झाली. आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये लक्षात घेतलं होतं की अगस्ती मुनींकडे शस्त्रागार श्रीरामांना बघायला मिळालं. दक्षिण तटावर अगस्ती मुनींचा आश्रम आणि लोपामुद्रा राजकन्या असूनही वल्कल नेसून अगस्ती मुनींबरोबर संसार करत होती. त्यामुळे वल्कलांची भेट ती सीतामाईला देऊ शकली. आजही दक्षिणेकडे अगस्ती मुनींना अतिशय सन्मान आहे. मंदिरात देखील त्यांची मूर्ती आवर्जून स्थापन केलेली आहे. अशा हा अगस्ती आणि लोपामुद्रेचा आगळा वेगळा संसार आणि आगळी वगळी श्रीरामांना झालेली मदत. आवडला असेलच व्हिडिओ आपल्याला. जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करत असालच आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक केलं की नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.